नवी मुंबईमध्ये राज्य सरकारच्याकडून सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल अध्यादेश घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत दाखल होऊन आंतरवाली सराटीत आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत परतल्यानंतर गोदापट्ट्यातील 124 गावांची आंतरवाली सराटीत एक बैठक बोलावली। नवीन कायद्याच्या आधारे प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंतरवालीत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी केलाय। त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवावं असं मला वाटतं। त्याबरोबरच प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच विजयाची सभा घेणार असल्याचंही जरांगे यांनी स्पष्ट केलं। यावेळी बोलताना त्यांनी भुजबळ यांच्यावरही हल्ला चढवला। आमचे नियत खराब नाहीये सामान्य ओबीसी बांधवांसाठी, यांची आमच्या सामान्य मराठीसाठी आहे। लागलाच बडबड करायला पुन्हा। मराठा बांधवांच्या विरोधातले गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। मराठा आंदोलकावरील गुन्हे सरसकट आम्ही मागे घेणार नाही, मग आंदोलन सुरू राहणार। येत्या 31 जानेवारीला घरी परतणार असल्याचंही जरांगे यांनी स्पष्ट केलंय। सरकारनं काढलेल्या अध्यादेशाच्यामुळे ओबीसी आरक्षणात कुणबी नोंदी असलेला मराठा समाज सुद्धा येणार असून त्यांना आरक्षणाचा फायदा होणार आहे। मात्र सरकारच्या या निर्णयावर मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भुजबळ यांनी थेटपणे नाराजी व्यक्त केली। राज्य सरकारनं या संदर्भातले अध्यादेश जरांगे पाटील यांना सुपूर्द केले आहेत। सरकारच्या निर्णयामुळे शिंदे सरकारमधले मतभेद आता उघड झाले आहेत। मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। राज्य सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता पसरल्याचं सांगतानाच ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित होणार असल्याची भीती भुजबळ यांनी व्यक्त केली। यामध्ये कुठल्याही ओबीसी समाजावर इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही आणि जे नोटिफिकेशन आहे ते इतरही समाजाला मार्गदर्शक ठरेल। राज्य सरकारनं या संदर्भात काढलेल्या आदेशामुळे ओबीसी नेते आणि संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या या अध्यादेशाचा विरोध केला आहे। त्यामुळे राज्य सरकारमधली सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे। मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही असं म्हणत नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली। सोमवारी 29 जानेवारी रोजी आपण पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडू असं त्यांनी म्हटलंय। एकीकडे राज्य सरकारनं अध्यादेश काढून जरांगे यांची मागणी पूर्ण केली आहे, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या मधूनच सरकारच्या निर्णयाला विरोध होऊ लागलाय। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून सरकारच्या निर्णयावर टीका केली। मराठा समाज आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनांशी मी सहमत नाही। यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होत असल्यानं राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो। उद्या सोमवारी 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट बोलेन। दरम्यान शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेवर नारायण राणे यांच्या नाराजीवर सारवासारव करण्याची वेळ आली। जे नोटिफिकेशन जे आहे कुणबी नोंदी ज्यांच्याकडे जुन्या आहेत त्यांच्यासाठी तो कालचा निर्णय आहे। ब्लड रिलेशनमधल्या वंशावळीतल्या लोकांसाठी आहे। ती कारवाई स्वतंत्र आहे। मराठा आरक्षण हे स्वतंत्र ओबीसीला कुठलाही धक्का न देता देण्यात। नारायण राणे यांनी मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या जरांगे यांच्या मागणीला सुरुवातीपासूनच विरोध केला होता। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही असं सांगणाऱ्यांनी ओबीसींना समजून सांगावं, आरक्षणाला कसा धक्का लागला नाही अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली। तसंच एक मराठा लाख मराठाच्या ऐवजी आता जरांगे यांनी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असा सल्ला सुद्धा पंकजा मुंडे यांनी दिला। मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षणाचं वादळ मुंबईच्या वेशीवर रोखण्यात सरकारला यश आलंय। यावेळी जरांगे यांनी मागणी केलेला सगळे सोयरे हा शब्द अध्यादेशात समाविष्ट करून मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांच्याकडे अध्यादेश सुपूर्द केला। त्यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य करत जरांगे यांना सल्ला दिलाय। आता जरांगे पाटलांनी ओबीसीत समाविष्ट करून घेतलं आहे। आता एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं आणि ते वितुष्ट लोकांमधलं कमी करावं। मराठा आणि ओबीसी आहे, शेतकरी आहे, क्षेत्रीय मराठी आहे, दोन्ही आहे। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सांगणाऱ्यांनी ओबीसींना समजावून सांगावं, आरक्षणाला कसा धक्का लागला नाही अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली।
राजकीय आरक्षणाला याच्यामुळे धक्का नक्कीच लागलेला आहे आणि त्यामुळे जे सत्तेत आहेत सगळे विराजमान ते जर म्हणतात धक्का नाही लागला तर ते कसा हे त्यांनी ओबीसींना समजून सांगावं लागेल. सगळे सोयरे अध्यादेशाच्या बद्दल हरकती घेण्याचा ओबीसी संघटनांना हक्क असल्याचं पंकजा मुंडे यांनी नमूद केलं. राज्य सरकारनं आरक्षणासाठी घेतलेला निर्णय म्हणजे मराठा समाजाची फसवणूक असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर 4 दशकांपासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न महायुतीनं सोडवल्याचं प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांनी दिलंय. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दलचा अध्यादेश सुपूर्द केला. यामुळे राज्यभरात मराठा समाज बांधवांनी गुलाल उधळत दिवाळी साजरी केली. मात्र मराठा आरक्षणावर विरोधकांनी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं हे स्पष्ट केलेलं नाही असा दावा नाना पटोले यांनी केला. ज्यात अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता असतानाही त्यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता आला नाही. मात्र महायुतीच्या सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न यशस्वीपणे सोडवल्यामुळे काँग्रेसचे नेते सैरभैर झाले असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला. आरक्षण दिलं असं म्हणता तर कुठून दिलं? तुम्ही सरसकट आम्ही देऊ असं सांगितलं होतं मराठा समाजाला, तर ते पण नाही दिलं. माझा सवाल असा आहे की मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हे सरकारने खुलासा केला पाहिजे. तुम्ही काय केलं? इतके वर्ष तुम्ही त्या ठिकाणी होतात, तुम्ही काय केलं? तुमचं याच्यामध्ये योगदान काय आहे? मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये जुंपली आहे. मराठा आरक्षणाचा हा मुद्दा पुढचे काही दिवस असाच गाजत राहणार यात शंकाच नाही. आमदार नितेश राणे यांनी आम्ही कुणाला घाबरत नाही, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं वक्तव्य केलं. तसंच आगामी काळात राज्यात देवा नावाचा बुलडोझर पॅटर्न गाजणार असंही नितेश राणे यांनी म्हटलंय. माळशिरसमधल्या जनआक्रोश मोर्चाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मीरा रोडमध्ये गेल्या आठवड्याभरात घडलेल्या घटनांच्या नंतर पालिकेनं तिथल्या अनधिकृत बांधकामांवर थेट बुलडोझर चालवला होता. या कारवाईनंतर योगी आदित्यनाथ यांचा बुलडोझर पॅटर्न राबवण्यात आल्याची चर्चा होती. तर उत्तर प्रदेशातला पॅटर्न आता महाराष्ट्रात देवा बुलडोझर पॅटर्न नावानं ओळखला जाणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं. माळशिरसमध्ये काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाला संबोधित करताना नितेश राणे यांनी आपल्या सणांमध्ये इतरांचे अडथळे येऊ लागले तर शांत बसू नका असं आवाहन केलं. पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका, माझा काही वाकडा करू शकणार नाही. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हा लोकांना. कोणाचा बॉस सागर बंगल्यावरती असतो, कोणाचा बॉस अशा प्रकारे पाकिस्तानात बसलेला असतो. ही जी भाषा आहे कोणा असं कोणी करत असेल या राज्यामध्ये तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती भाष्य केलं. नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका मांडतात हे पाहणं उत्सुकतेचं आहे. नवी मुंबईत आयोजित विश्व मराठी संमेलनाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. या संमेलनासाठी ते खास उपस्थित होते. 3 दिवस हे संमेलन चालणार आहे. या संमेलनात बोलताना राज्यातील शाळांमध्ये 10वी पर्यंत मराठी कंपल्सरी करावं अशी मागणी त्यांनी केली. विश्व मराठी संमेलनाच्या व्यासपीठावर राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे मराठी भाषा सर्व शाळांमध्ये अनिवार्य करावी अशी मागणी केली. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा असतील, जेवढ्या भाषिक शाळा असतील त्याच्यामध्ये 1ली ते 10वी आपण मराठी कंपल्सरी करा. एवढे फक्त मराठीवरती शासनाने उपकार करावे, बाकी आम्ही सगळं बघून घ्यायला तयार आहोत. ज्या राज्यात राहता तिथली स्थानिक भाषा पहिली शिका, यात कमीपणा कसला असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. खूप भाषा शिका, पण जिथे राहताय तिथली स्थानिक मातृभाषा तर शिका पहिली. राज ठाकरे यांनी शाळेत मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मागणीला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दुजोरा दिलाय. 1ली ते 10वी मराठी हा विषय कंपल्सरी आहे. सर्व शाळांना तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे. कुणीही समोर येऊ देत, मराठीतच बोला असं आवाहन सुद्धा राज ठाकरे यांनी केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या स्थापनेपासून मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. देशाच्या पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दलचं प्रेम लपवता येत नसेल तर तुम्ही आम्ही का लपवतोय असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. नवी मुंबईतल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात बोलताना राज ठाकरे यांनी मराठीसाठी अनेक केसेस अंगावर घेतल्याचं सांगितलं. हिंदी आपली राष्ट्रभाषा नसल्याचंही राज ठाकरे यांनी आवर्जून नमूद केलं. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या फक्त कॉरेस्पॉन्डंटसाठी म्हणून इंग्रजी आणि हिंदी ही एवढीच भाषा ठेवली, पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे. आपण आपल्या भाषेबद्दल आणि राज्याबद्दलचं प्रेम का लपवतो असा प्रश्न सुद्धा राज ठाकरे यांनी उपस्थित केला. माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम लपवता येत नसेल, तुम्ही आम्ही का लपवतोय?
राज्याच्या अनेक भागात मराठी माणसाला घरं नाकारण्याच्या घटनांच्या मुद्द्यावर सुद्धा राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं. आंध्र प्रदेशमध्ये करून दाखवा, केरळामध्ये करून दाखवा की तिकडच्या स्थानिक माणसाला घर दिलं जात नाही. प्रत्येक राज्य आपली भाषा जपतो, त्यामुळे मराठी माणसानं सुद्धा मराठी भाषा जपली पाहिजे, असं राज ठाकरे यांनी आग्रहपूर्वक सांगितलं. बिहारच्या राजकारणामध्ये आज पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा शपथ घेतली. भाजपसोबत स्थापन केलेल्या या सरकारमध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत. जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारच्या राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तब्बल 9व्यांदा नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी आरजेडीशी काडीमोड घेत भाजपच्या साथीनं पुन्हा एकदा सरकार स्थापन केलं. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा या दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मैं मुख्यमंत्री हूं और मेरे बाद 2 मुख्यमंत्री रहेंगे, एक सम्राट चौधरी जी और एक विजय कुमार सिन्हा. बिहार विधानसभेच्या एका कार्यकाळात सलग 3ऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची किमया नितीश कुमार यांनी केली आहे. बिहारच्या राजकारणाच्या पटावरच्या सोंगट्या बदलल्या असल्या तरी वजीर मात्र नितीश कुमारच असल्याचं स्पष्ट झालंय. बिहारमध्ये आज दिवसभरात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे आरजेडी सोबतचं सरकार कोसळलं. गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीशी काडीमोड घेणार असल्याची चर्चा होती. ती चर्चा अखेर खरी ठरली. नितीश कुमार यांनी बिहारच्या राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवला. त्यामुळे नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे त्यांनी आरजेडीशी स्थापन केलेलं महागठबंधन अवघ्या 17 महिन्यात कोसळलंय. विशेष म्हणजे 2020 मध्ये नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेत आरजेडीला सोबत घेत सरकार स्थापन केलं होतं. इतना काम हम कर रहे थे और उधर भी लोग हम अलायंस करवाए, क्या क्या करवाने में लगे, कोई कुछ काम ही नहीं कर रहे थे. तो सबको लेकर के तकलीफ और यहाँ पर भी लोगों को तकलीफ, तो ये हो गया तो हमने बोलना छोड़ दिया था. जनता पार्टी के विधायक दल के नेता के नाते सम्राट चौधरी जी का चयन किया गया और उपनेता के नाते श्रीमान विजय सिन्हा जी का चयन किया गया है. नितीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेची बिहारसह देशभरात चर्चा सुरू आहे. नितीश कुमार यांनी आरजेडीशी काडीमोड घेतल्यानं जेडीयू आणि आरजेडीचं महागठबंधन सरकार कोसळलं. आरजेडी सोबतच इंडिया आघाडीला सुद्धा याचा मोठा धक्का बसलाय. नितीश कुमार यांच्या भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या भूमिकेमुळे आरजेडी सोबत इंडिया आघाडीला सुद्धा मोठा धक्का बसलाय. मोदी विरोधकांची एकजूट करत इंडिया आघाडीची मोठ बांधण्यात नितीश कुमार यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. मात्र इंडिया आघाडीत मानाचं पान न मिळाल्यानं नितीश कुमार नाराज झाल्याची चर्चा होती. यातूनच नितीश कुमार थेट एनडीएत सहभागी झाल्यानं इंडिया आघाडीला धक्का बसलाय. नितीश कुमार हे आमच्यापासून दूर गेल्यामुळे बिहारच्या राजकारणावरती काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि काँग्रेस आणि इतर लहान पक्ष हे मिळून त्यांची आघाडी मिळते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची एकला चलो रेची भूमिका तर पंजाबमध्ये एकट्यानं लढण्याचा आपचा निर्णय यामुळे इंडिया आघाडीला यापूर्वीच धक्के बसलेत. त्यात आता नितीश कुमार यांनी एनडीएची वाट धरल्यानं एकजूट होण्यापूर्वीच इंडिया आघाडीची घडी विस्कटली आहे. नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडून पुन्हा भाजपच्या सोबतीनं सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. बिहार पॅटर्नची ही पुनरावृत्ती आहे. तिकडे अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतर आता नगर जिल्ह्यात सुद्धा रामराज्य येणार, पण यात 2 आमदारांनी यावर एकमत झाल्याचं दिसतंय. 2022 मध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली होती, पण आता 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा नितीश कुमार भाजपसोबत नव्यानं संसार थाटतायत. शिवसेना ठाकरे गटानं सुद्धा 2019 मध्ये भाजपला हात दाखवून महाविकास आघाडीच्या माध्यमातून नव्या राजकीय संसाराला सुरुवात केली होती. महाविकास आघाडीचा संसार 2.5 वर्ष सुरू राहिला. मात्र त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. परिणामी बिहार पॅटर्न प्रमाणे ठाकरे गट आणि भाजप एकत्र येऊन राजकीय चूल मांडतील का या चर्चेनं जोर धरलाय. या चर्चेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं. त्यांना आता काय साक्षात्कार झालाय का? आम्हाला काय म्हणून सोबत घेणार? आमच्याकडे पक्ष नाही, आमच्याकडे चिन्ह नाही, काय म्हणून घेणार आम्हाला सोबत? राजकारणात असं कधीच होत नाही की कुठलीही गोष्ट शक्य ती अशक्य होते. महाराष्ट्रात सध्या तरी भाजप आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याची चिन्ह दिसत नाहीत, कारण एकंदरीतच राजकीय परिस्थिती पाहता राजकारणात कोणतीच शक्यता नाकारता येत नाही हेच खरं.
अयोध्येमध्ये राम मंदिर झाल्यानंतर आता नगर जिल्ह्यात सुद्धा रामराज्य येणार आहे। 2 आमदारांचं यावर एकमत झालंय, मात्र त्यामुळे खासदार सुजय विखे पाटील यांची धाकधूक वाढली आहे। भाजपचे आमदार राम शिंदे आणि अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी एकत्रितपणे मोहटा देवीचं दर्शन घेतलं। गेल्या काही दिवसात या दोन्ही आमदारांनी एकत्र येण्यामागे एक कारण आहे। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुजय विखे यांना पुन्हा तिकीट मिळेल अशी चर्चा सुरू आहे। मात्र भाजपचेच आमदार राम शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय। त्यातच काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके यांच्यासोबत सुजय विखे यांचे राजकीय खटके उडाले होते। हिंदुस्थानच्या लोकसभा क्षेत्रामध्ये रामराज्याची ही लहर आहे, त्यामुळं देशात तर येणारच, पण नगर जिल्ह्यामध्ये देखील रामराज्य येणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे। 13 मे मी एक त्यांचा सारथी म्हणून आहे, कारण तुम्ही पाहिलं असेल ज्या वेळेस आम्ही एकत्र येतो त्यावेळेस गाडी चालवायचं सारथ्य माझ्याकडेच असते। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपच्याच आमदार आणि खासदारांच्या तिकिटावरून चुरस निर्माण झाली आहे। परिणामी नगर जिल्ह्यात रामराज्य कुणाच्या नेतृत्वात येणार हाच खरा प्रश्न आहे। सध्या हिवाळा असला तरी राज्याच्या अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागलेत। नंदुरबारमधील अतिदुर्गम असलेल्या तीनसमाळ इथे पाण्याची भीषण टंचाई जाणवते। हंडाभर पाण्यासाठी महिलांना 3 किलोमीटरपर्यंतची पायपीट करावी लागते। नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या धडगाव तालुक्यातल्या तीनसमाळ इथल्या ढुठ्ठलपाडा आणि घुडांचा पाडा या इथे महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण होतीये। इथल्या महिलांना हंडाभर पाण्याकरता इकडे तिकडे भटकावं लागतंय। हंडाभर पाण्यासाठी महिला आणि लहान मुलांना 2 ते 3 किलोमीटर घाटात पायी चढत आणि उतरत जावं लागतं। डोंगरातल्या कड्याकापर्यातून हंडाभर पाणी आणताना त्यांना अक्षरशः कसरत करावी लागते। नर्मदा नदी काही किलोमीटर अंतरावर असताना देखील गावकऱ्यांची पाण्यासाठीची भटकंती प्रशासनाच्या उदासीनतेचं उदाहरण आहे। जानेवारीत अशी परिस्थिती असेल तर ऐन उन्हाळ्यात इथली परिस्थिती कल्पना सुद्धा न केलेली बरी। राज्याच्या काही भागात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही, यात सोलापूर जिल्ह्यातल्या काही गावांचा समावेश आहे। त्यामुळे हिवाळ्यातच सोलापूरमधील काही भागात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे। कारण यंदा जानेवारी महिन्यातच उजनी धरणाची पाणी पातळी खालावली आहे। या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातल्या धरणांमध्ये 10 TMC पाणी उजनी धरणातून सोडण्यात यावं अशी मागणी युवा सेनेकडून करण्यात आली। पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांमधील मिळून 10 TMC पाणी उजनी धरणात सोडण्यात यावं असं निवेदन युवा सेनेच्या वतीनं देण्यात आलं। पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा जानेवारी महिन्यातच उणे झालाय। पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानं 10 वर्षांनंतर अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली। त्यामुळे आता प्रशासनाला पाण्याचं ठोस नियोजन करावं लागेल। नाशिक जिल्हा कांदा आणि द्राक्षांसाठी ओळखला जातो। इथली द्राक्ष परदेशात सुद्धा निर्यात केली जातात। निफाड, चांदवड, सटाणा, उगाव आणि मालेगाव या भागात हजारो शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्षांची लागवड केली। मात्र यंदा द्राक्ष बागांवर मोठं संकट आहे। सध्या मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थंडीची लाट आहे। निफाडचा पारा तर 4.5 अंशांवर आहे। या वाढत्या थंडीचा फटका रब्बीच्या इतर पिकांसोबत शेकडो एकरवरील द्राक्ष बागांना बसतोय। द्राक्षाच्या बागा बुरशीजन्य सारख्या रोगाच्या विळख्यात सापडू लागलेत। त्यामुळे शेकोट्या पेटवण्यासोबतच पेपर कोटिंग लावून शेतकरी बाग वाचवण्यासाठी धडपड करतायत। थंडीपासून बागांना वाचवण्याकरता कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याबद्दल कृषी अधिकारी देखील सरसावले असून ठिकठिकाणी जाऊन ते मार्गदर्शन करतायत। पहाटे 3:30-4ला बी बागेला 2-2, 3-3 तास पाणी देऊ राहिलं प्लॉटला, तर याच्यावरून आमची थंडीनं थोडा द्राक्षाचा बचाव होईल असं वाटतं आम्हाला। किंवा बुरशीचा अटॅक रोखण्यासाठी आपण शपट्या वगैरे देत होतो, आपण पूर्वापार करत आलो आहे आणि अशा ज्या छोट्या छोट्या उपाययोजना आपण ते करणं गरजेचं आहे। कधी अवकाळी तर कधी बुरशीजन्य रोग अशी संकटांच्या मालिकेला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतंय। यातून द्राक्षाची बाग वाचवण्यासाठी बळीराजा धडपड करतोय। काही दिवसांपूर्वी तव्यावर बसलेल्या बाबाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता। तापत्या तव्यावर बसलेल्या बाबाची सर्वत्र चर्चा होती, मात्र हाच बाबा आता चांगलाच अडचणीत सापडलाय। तापत्या तव्यावर बसल्यामुळे सर्वत्र चर्चेत असलेल्या अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मारडीच्या आश्रमातील गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकरवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एक महिला भाविकाचं शोषण करून व्हिडिओ बनवल्याचा आरोप बाबावर आहे। पतीचा आजार बरा करण्यासाठी या बाबानं पीडित महिलेला आश्रमात राहायला बोलवलं होतं। अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये हा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुदास बाबा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। गुजरातच्या कच्छ तसंच राजस्थानातून निघालेला शेकडो उंटांचा कळप वर्ध्यात दाखल झाला।
या उंटांची तस्करी तर केली जात नाही ना, याबद्दल प्राणीमित्रांनी संशय व्यक्त केलाय. उंटांच्या सोबत असणारी व्यक्ती स्वतः पशुपालक असल्याचं सांगत असली तरी चौकशी व्हावी अशी स्थानिकांची मागणी आहे. गुजरातच्या कच्छ तसंच राजस्थानच्या काही भागातून निघालेला 100पेक्षा जास्त उंटांचा कळप वर्ध्यात दाखल झालाय. राजस्थानचा राज्य पशु असलेला उंट तब्बल 300 किलोमीटरचं अंतर पार करत वर्ध्याच्या भुगावमध्ये दाखल झाला. 2015च्या कॅमल प्रोटेक्शन ॲक्टनुसार राज्य पशु असलेला उंट राजस्थानाच्या बाहेर नेण्यास बंदी आहे. त्यामुळे या उंटांची तस्करी केली जात नाही ना, असा संशय प्राणीमित्रांनी व्यक्त केलाय. उंटांच्या सोबत असणारी व्यक्ती स्वतः पशुपालक असल्याचं सांगत असली तरी त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली जाते. एक एक्ट बनाया कैमल एक्ट राजस्थान में, जिसमें कि इसको राजस्थान से बाहर ले नहीं जाना. दूसरा, इसका वध पूर्णतः निषेध है. हैदराबाद ले जाता भैया, कौन हैदराबाद ले जाते, कौन नहीं जाते. पब्लिक का मामला ऐसा होता, क्या करो यार. या पशुपालकांची सखोल चौकशी केल्यानंतरच हे उंट तेलंगणात का नेले जात आहेत याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या सिन्नर भागात बिबट्याची दहशत पाहायला मिळाली. एकाच वेळेला 3 बिबटे या भागात संचार करत असल्याचं दिसून आलं. बिबट्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. अशीच एक घटना सिन्नरच्या मनेगाव इथल्या धोंडवीर नगर भागातल्या वस्तीत घडली. या वसाहतीमध्ये 1-2 नव्हे तर एकाच वेळेला तब्बल 3 बिबट्यांचा मुक्त संचार दिसून आला. रात्रीच्या वेळेला घराबाहेर असलेल्या एका कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केला, मात्र कुत्र्यानं त्याला हुलकावणी देत पळ काढला. यानंतर 3 बिबटे घराच्या बाहेर फिरत असल्याचं दिसून आलं. एकाच वेळेला 3 बिबटे फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.